अरे हे एवढे सारे तबला, पेटी, मृदुंग इथं काय करू राहिलं? तुला सांगतो पुढं स्टार्टिंगपासून. तर आज आपल्या शाळेत आहे एक सिंगिंग कॉम्पिटिशन ज्यात आपण इन्स्ट्रुमेंट पण वाजवू शकतो. त्याच्यासाठी आम्ही झालेलो आहे रेडी आणि आता आपण जाणार आहे शाळेत. माझ्या घरी आलेला आहे श्लोक अग्रवाल. जसं की तुम्हाला माहीत आहे, लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आमची सिंगिंगची प्रॅक्टिस चालू होती. मी वाजवणार आहे फ्लूट आणि श्लोक वाजवणार आहे तबला. श्लोकचा परफॉर्मन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाणार. माझा परफॉर्मन्स पाहण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर आता तुम्हाला आम्ही घेऊन जातो शाळेत. तर आता आपण मस्त शाळेत जाऊ राहिलो. गर्दी काहीच नाही कारण की आम्ही लवकर जाऊ राहिलो. शाळेत पोचल्यानंतर आम्ही इथं प्रॅक्टिस करायला आलो होतो. 1 पिरियड नंतर सगळे इथं कन्सिस्टंट प्रॅक्टिस करू राहिले. आम्ही बॅकस्टेजवर बसून आता इथे टाईमपास करून राहिलो. सगळे इथे आरव आहे, मी आहे, श्लोक आहे. हा श्लोक तर डायरेक्ट ग्लव्स घालून झाला असं वाटतं आता कोणाची सर्जरीच करते का. आता हा श्लोकचा परफॉर्मन्स आहे, तुम्ही नक्की ऐका. श्लोकचा परफॉर्मन्स झाला. मग आम्ही थोडेसे ग्रुप फोटो वगैरे काढून घेतले आणि इथे थोडंसं आमची शाळा वगैरे सुटली आणि मागे रिकामे धंदे करून राहिले. म्हणून आम्ही खेळत येऊन राहिलो कारण की आम्ही खूप खुश आहे आज, कारण की आमचा परफॉर्मन्स खूप चांगल्याने झाला. शेवटी तुम्हाला माझा परफॉर्मन्स पाहायला मिळूनच जाणार. आम्ही थोड्या वेळात घरी पोचलो आणि आरवला आम्ही बोललं कपडे बदलून माझ्या घरी ये. मग आम्ही गाडी घेऊन श्लोकच्या घरी तिथं तबला सोडून दिला. रस्त्यातच आम्ही वेगळा घेतला. सोबत आम्ही श्लोकचा तबला त्याच्या घरी ठेवून श्लोकला सोबत घेतलं आणि थोड्या वेळ आम्ही गाडीवर फिरलो. श्लोकला पण घरी सोडून दिलं. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग एवढा अजून तुम्हाला माझ्यासोबत माझ्या अजून पुढचे ब्लॉग करायचे असतील, माझी लाईफस्टाईल करायची असेल तर मला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूबची लिंक तुम्हाला इंस्टाग्रामवर मिळून जाणार. अजून श्लोकच्या चॅनलची व्हिडिओ पण तुम्हाला मिळून जाणार याच व्हिडिओमध्ये.